हा आंबा आंबा हवाय. हा बघा आंबा. हा बघा अरे हात आंब्याचा वास पण येऊ देणार नाही तुम्ही. हे माझ्या मालकीचे आंबे आहेत. म्हणजे मी मेहनत केली, एक आंबा पण देणार नाही तुम्हाला. हा ते ना यार पंढरा एवढं काय हा एकटा खाणार आहेस का एवढे आंबे? मी काही नाही मी. हा 12 आहेत ना 12? हा तू काय का दुसरा मला दे ना 10-11 आंबे. वा 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 म्हणजे आंबे माझे, मी एक खायचा आणि 10-11 तुम्हाला द्यायचे. अरे वा. मग एकट्याने किती खाणार आहेस तू? मी काय वाटेल ते करेन. मी त्याचा आंब्याचा फ्रूट सॉलेड करेन. काय करेन? फ्रूट सॉलेड. हे आधी सॉलिड करते. आम्ही ते करतो ते. मी फ्रूट सॉलिड करेन, मी आमरस करेन, मी त्याचं आईस्क्रीम करेन, आंब्याचं आईस्क्रीम करेन, मिल्कशेक करेन, काय वाटेल ते करेन. अगदीच काय नाही ना तर वेरियात जाऊन विकेन सगळ्यांना आणि उरलेले वाटून टाकेन सगळ्यांना. पण तुम्हाला एक आंबा देणार नाही मी तुम्हाला. दाखव तरी कसा आहे. आंबा. हा काय फळ आहे. कुठला देवगड दाखव रे. या टच नाही करायचा आंब्याला, पहिलाच सांगतो. दाखव नको फक्त असं लांबून दाखव. हा बघा लांब न बघायचा फक्त. अरे हा कच्चा आहे. जा आमरस कर, आईस्क्रीम कर, फ्रूट सॉलिड कर. अगदी नाही तर जाऊन विक. कोणाला विक माहिती आहे? क्रिकेटवाल्यांना. क्रिकेटवाल्यांना का? सीझन बॉल म्हणून वापरतील. एवढा कडक आहे तो. जा. हॅलो गौरव मोरे भंगार आणि रद्दी. हेच दुकानाचं नाव आहे आमच्या. हा ठेवतो. काय ते? नाही ते बोर्डावर लिहिलंय ना ते स्वतःच्या तोंडून बोलून परत एकदा आनंद मिळवायचा. बाकी काय? हा ठेवतो. हा बस झाली फालतूगिरी. आता कामाला सुरुवात करूया. बस झालं 2. हॅलो गौरव मोरे भंगार आणि रद्दी. नाही राहला एवढा आनंद मी तो परत केला. चला ठेवतो बस. बाकी काय नाही. अरे पॅडक बोलायला पंढरी. अरे पंढरी. हा पंढरी ना काय कामाचं नाही आहे सांगतो. इथं दुकानातली सगळी कामं सोडून ना बाहेर त्यांची कामं करत राहतो. यात ना हिशोबच करतो. पंढरी आलो पंढरी. आलो. अरे कधी आलो ये मेला लवकर. आलो मालक. आलो 1 मिनिट. आलो द्या. आलो मालक. ही रद्दी कुठं उतरायच का बाय? एवढी एकाची रद्दी आणायला एवढा वेळ लागतो का तुला? नाही मालक काय झालं ते अरुण शेट आहेत ना त्यांच्या गाडीवर फडका मारत होतो. तर फडका मारून निघालो तर मग ते अरुण शेट म्हटले थांब. मी पण आज आंघोळ नाही केले तर माझ्यावर पण फडका मारून जा. मग त्यांच्यावर पण फडका मारला निघालो. म्हणून कशाला दुसऱ्यांची कामं करत बसता इथं दुकानातली कामं सोडून. मोठा शांपण. हे काय कोणाचे आहे? हे समीर चौगुले सरांची रद्दी आहे ती. समीर चौलंगचे एवढे स्क्रिप्ट रिजेक्ट झाले? नाही हा गट्टा आहे ना तो प्रोडक्शनने रिजेक्ट केलेला आहे आणि हा आहे तो पार्टनरने रिजेक्ट केलेला आहे. पार्टनर पण रिजेक्ट करायला लागले. बघा ना. बरं झालं तू काय फार डोकं लावत नसतं. हे बघूया बाकी काय. एवढं का वजन लागते रे? एवढ्या कागदांचं एवढं नाही वजन वाटलं पाहिजे. काय घोळ आहे याच्यात. काय केलं? त्याने बांधून ठेवलं होतं, रेडी करून ठेवलं होतं ना. हो पण ते नीट चेक केलंस ना तू? हा मी असं बांधून ठेवलं होतं. चेक. हे काय चेक नव्हतं केलंस? नाही ते असं मस्त बांधून ठेवलं होतं ना मी आपलं. अरे दगडाचे पैसे देऊन आलास तिकडे. अरे काय करू मी तुझं? हे कागदाच्या ऐवजी दगडाचे पैसे देऊन आलास. सॉरी. किती दिलेस ह्याचे पैसे? 20 किलोचे 10 रुपये किलो प्रमाणे 300 रुपये. कितीचे किती प्रमाणे किती दिले? 20 किलोचे 10 रुपये किलो प्रमाणे 300 रुपये. अरे कोणतं गणित आहे? सोपं आहे तुम्हाला माहिती नाही. बघा 20 गुणुले 10. हा 10 0 0. हा 1 2 2 हा? झाले 20. वरनं घेतले 10 झाले 30 आणि 20चा तो 0 होता ना तो असाच उगत होता ना तो असा घेतला खाली झाले 300. मला शाबासकी. कानपाड फोड. शाबासकी. अरे कुठलं गणित आहे? तो आर्यभट्ट जिवंत असताना शोधलेलं शून्य फेकून मारले असतं तुला. बस झालं.
आत्ताच्या आत्ता चालतं व्हायचं. हे काय? माझ्या दुकानात चालतं व्हायचं, तुला इथे राहायला देतो, खायला देतो आणि माझा धंदा डुबत चाललाय. हे घे, हे ही काय? तुझी भांडी, अहो. हे तुझे कपडे, मालक. हे तुझं सामान. आत्ताच्या आत्ता निघायचं. चल चालतो गेट आउट. मालक. निघ म्हटलं नाही इकडून. चल चालतो. असं नका ना करू एवढं छोट्याशा चुकीसाठी. अहो मालक, चुका होणार ना, माणूस आहे ना, माणसाकडनं चुका होणार ना. चुका ना, अख्खा सिमेंट खेळा केलास तू. कळतं का तुला? अरे एवढा हे कुठून आणतोस हे शून्य? पगारातून तोच गोंधळ. मालक, हा शून्य इथला, तो शून्य इथला. बस झालं, बस. तू जा इथून. मला नकोय दुकानात तुझी एकही वस्तू. मला डोळ्यांसमोर नको. चालतोय इकडून. मालक असं नका करू, मी पाया पडतो तुमच्या. असं ऐन वेळेस तुम्ही बाहेर काढलं तर मी रस्त्यावर येणार अरे मालक. तुला ठेवलं तर मी रस्त्यावर येईन. चालता हो म्हटलं ना. माझ्या दुकानात नाही थांबायचं. बाहेर जाऊन मर, जीव दे, मेलास तरी चालेल. या जगाला काही तुझा उपयोग नाहीये. मला गरज नाही. चल निघ इकडून. एवढ्याशा पैशांसाठी तुम्ही माझा अपमान करताय. अरे आता मलाच इथे राहायचं नाही. अरे चाललो मी. खेळणार पण नाही. चल निघ इकडून. अरे कोण अरे थांबणार? जा अरे रे जा जा. रे, हे बघ, चल. एरियात दिसलास ना, तंगड तोडून ठेवून सांगून ठेवतो. ए मालक, एरियाचा कोणाला धाक देत आहे? हा 8x8 आहे ना, हा ही एवढीच टपरी तुमची. बाकीचा जो एरिया आहे ना, तो गव्हर्नमेंटचा आहे, तुमच्या बापाचा नाही. हिला बाप कोणाचा काढला? नाही, माझाच बाप कोणाचा काढतो? चल निघ इकडून. निघ, चल, फट. अरे चाल मला. अरे चल, अरे तुला ते चाल. छप्पन मिळतील. अरे अरे चल छप्पन रे. मिळतील, पण माझ्यासारखा अरे नाही देणार. निघ. एवढा अरे इमानदार चल, नोकर, हा, फट, फालतू. हा, अण्णा त्याला काय बोलतो? अण्णा हा. अण्णा, तुम्ही मला सारखं छोटू नका ना म्हणू. अरे काही झालं? तुम्ही तर माझ्यापेक्षा पण छोटू आहे. व सर स्किट मध्ये बोलवायचं आणि अपमान पण करायचं. काय लागलं? अरे अरे मला हे बघ, काय आणलं? गावावरनं मी काय आणलंय? आंबा आणलेत. आंबा, आंबा, हापूस आंबा, हापूस आंबा. देवगड वरून आणलाय. देवगड. हे बघ हा. पण अण्णा तुम्ही माझ्यासाठी एवढं काय करता? मागच्या वेळेस पण तुम्ही मला फणस आणला होता. हा. आणला तुमच्या एवढा फणस आणला. आणि सगळ्या एरियातल्या सगळ्या लोकांना मी वाटून तरी पण उरला होता. एवढं का माझ्यावर प्रेम करता अण्णा अरे तुम्ही? मला गावची भेट आहे, सगळ्यांना भेटली पाहिजे ना. आणि मला एवढं प्रेम कशाला करतो? अरे तू कधी कधी माझी गाडी धुतोस, हा ना. कधी कधी मला धुतोस. मी घरी नसल्यावर मामीला मावरं आणून देतो. म्हणून मी हक्काने तुला हे आंबे दिलेले आहेत. हे बघ मला ये खा, कसं आहे ते सांगा. ओके, थँक्यू चल, बाय. ओके, बाय. थँक्यू येतोय. थँक्यू अण्णा. हा तर कुठं होतो आपण? हे बघ, मला आता तुमच्याकडे राहायचंच नाही, समजलं ना? मी चाललो. एक मिनिट. ए चल सामान आठ ठेव. का आता का? चल आला मोठा शाणा. मला नाही राहायचं, मला तुमची नाही नोकर नको. आधीच सांगतो कानपड फोडेल. चल होतात. मला काय नोकरात होता तशी भांडणं. हा, काय चांगले नाही, पांग फेडलेत आपल्या नात्याचे. मला चल. नाही करायची नोकरी तुमची. चल ते सगळं सामान आठ ठेव. चल. नाही, मला आता मूड ऑफ झालाय. मला आज सुट्टी पाहिजे. हा हा ठीक आहे बाबा, देतो सुट्टी. एक काम कर, ती आता माझी बायको येईल. भाजी चपाती खाऊया आणि 4 आंबे पिऊन ठेव आपण. हा ठीक आहे, पण मग पगार नाही कापायचा सुट्टीचा, सांगतो. हा अरे नाही कापत बाबा पगार. तू जा, कुठे जातोस तिकडे. हा फक्त 4 आंबे ठेवून जात आहेत. हा ठीक आहे, असं प्रेमाने बोला. 4 आंबे काय, 4-5 का सगळेच? अच्छा, म्हणजे आंब्यांसाठी चाललं होतं हे सगळं. हा, आंबा पिकतो, रस गळतो, भंगारचा राजा जिबला चाटतो. हा? अरे वा रे वा. काय हवाय तुम्हाला? काय हवाय? हा, आंबा. आंबा हवाय? हा बघा आंबा. हा बघा. अरे हात, आंब्याचा वास पण येऊ देणार नाही तुम्ही. हे माझ्या मालकीचे आंबे आहेत. अरे मी मेहनत केली, एक आंबा पण देणार नाही तुम्हाला. हा ते ना यार पंढरा एवढं काय हा, एकटा खाणार आहेस का एवढे आंबे? मी काही नाही. मी हा 12 आहेत ना 12. हा. तू काय का दुसरा मला दे ना 10-11 आंबे. वा 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 वा. म्हणजे आंबे माझे, मी एक खायचा आणि 10-11 तुम्हाला द्यायचे. अरे वा. मग एकट्याने किती खाणार आहेस तू? मी काय वाटेल ते करेन. मी त्याचा आंब्याचा फ्रूट सॉलेड करेन. काय करे? फ्रूट सॉलेड. हे आधी सॉलिड करते. आम्ही ते करतो ते. मी फ्रूट सॉलेड करेन, मी आमरस करेन, मी त्याचा आईस्क्रीम करेन, आंब्याचा आईस्क्रीम करेन, मिल्कशेक करेन, काय वाटेल ते करेन. अगदीच काय नाही ना, तर वेरियात जाऊन विकेन सगळ्यांना आणि उरलेले वाटून टाकेन सगळ्यांना. पण तुम्हाला एक आंबा देणार नाही मी तुम्हाला. आहा, दाखव तरी कसा आहे. आंबा. हा काय फळ आहे. कुठला देवगड दाखव रे. हे टच नाही करायचा आंब्याला, पहिलाच सांगतो. दाखव नको, हा. फक्त असं लांबून हा दाखव. बघा, लांब न बघायचा फक्त. अरे हा कच्चा आहे. जा आमरस कर, आईस्क्रीम कर, हा ना फ्रूट सॉलिड कर. हा अगदी नाही तर जाऊन विक. कोणाला विक माहिती आहे?
क्रिकेटवाल्यांवर क्रिकेटवाल्यांना का? सीझन बॉल म्हणून वापरतील एवढा कडक आहे तो जा हा? हे तुझं सामान चाल निघ फालतू, चाल निघ चाल अहो. चालतो इकडून अहो मालक आता भर पगारी सुट्टी देत होता आणि आता निघ म्हणताय तुम्ही. ओ भरपगार सुट्टी पाहिजे ते फक्त आंब्याला बघून जरा माझी जीभ लपकुडली काय झाली? ते जिभेला पाणी सुटलं म्हणून तुला कसली तलफट अहो पण मालक हा आंबा कधी ना कधी पिकेलच ना. मी संध्याकाळी जाऊन विकत घेईन चल निघ चल इकडून एक काय तुझी काही मदत नको इकडून निघ म्हटलं ना ठीक आहे, चालतो ठीक आहे. अरे बघून घेईन लक्षात ठेवीन. अरे जा रे. अरे जा रे नाही अरे फुट रे. अरे बघून घेईन तुम्हाला अरे हाड. अरे हाड तर तू लोद्या लोद्या? हा मी हाड आहे ना हाड तर तू लोद्या ते मागत हाड नाही रे कुत्रावाला हाड कुत्रावाला हाड मग तू अफुलवाला हुप अरे हुप. अरे हाड अरे अरे चाल जातो मी मोठा आला, मोठा. अरे ए छोट्या अरे अण्णा परत आले तुम्ही अण्णा छोट्या अण्णा. अरे काय झाले माहितीये काय बाला ते मामी बोलली ते आंबे चुकून कच्चे गेलेले आहेत हे पिकलेले आंबे तुला द्यायचे होते. हा? मला हे पिकलेले आंबे आहे. बाला कसं आहे तर मला सांग हा? खा 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 थँक्यू अण्णा खा. थँक्यू थँक्यू अण्णा थँक्यू टाच नाही करायचा सामानाला टाच नाही करायचा पिकलेला आंबा पिकलेला आ आ आ हापूस हापूस आंबा अरे आ आ अरे कुठनं 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 एखादं फळ हे कसं एवढं गोड होऊ शकतं आंबा हो मालक ते लाल फाता कळते जरा आवरून गेला काय 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 विचार करता हाच विचार करतो की कास्टिंग मध्ये मी नोकर आणि तू मालक का नाही झाला आता नाही कॅरेक्टर चेंज होणार आता नाही ऐक ना. आता हे 6च्या 6 आंबे मी फस्त करणार आणि नंतर ऐक ना बोलायचं ऐक ना अरे, ऐक ना हे बघ ऐक मालक आहे ना आपल्यात होतात ना थोडंसे असं होतं काय हे नाही तू ऐक ना बसूया आपण एक काम कर हे बघ, हे घे एक काम कर हे 10 रुपये आहेत, हे कर मँगो कुल्फी का मँगो कुल्फी हा मँगो मला ए, ना, हात नाही लावायचा आंब्याला पहिला सांगतो आता हे सगळे आंबे संपवणार नंतर बोलायचा दे ना यार ते आंबे ठेव बाजूला मला पण दे ना जरासा मला दे ना जरासा नाही सांगितलं ना एकदा नाही सांगितलं ना कळलं ना थोडासा दे ना यार थोडासा अरे आंब्याची कोय पण नाही मिळणार कोय बोलतो यार पंढरी तू कोय काय कळ आंब्याचा बाटा पण नाही मिळणार दे ना यार ऐक ना नाही बोल- आंबा दे बोलतो दे आंबा मला आंबा पाहिजे मारून टाकील कापेल मी तुला आंबा दे मालक आंबा दे मला मालक आंबा दे नाही मालक तुम्ही एका आंब्यासाठी हातापायी करताय हा मी आंब्यासाठी हातापायी पडेल पण दे ना मला आंबे आंबा दे ना मला दे ना मला सीझनचा पहिला आंबा रे पहिला बघ दे ना आंबा अरे, सीझनचा अरे, पहिला अरे. आंबा मी पहिला टेस्ट कर दे ना हे. अरे अरे किती लाचारी रे तुम्ही माझ्या पायावर नाक जरी घातलं ना तरी पण आता आंबा मिळणार नाही मला सांगा मोती कुठं आहे मोती कशाला आपला कुत्रा हा कुत्रा मोती कुठं आहे तो तो कशाला त्याला आंबा द्यायचा आहे पंढरा तू मोतीला देणार मला नाही देणार हा त्याला अरे, मोतीला आंबे आले ना गालावर आंबे आले तिकडे चालतील मला पण तुम्हाला देणार नाही ही तुमची अवकात आहे कळलं ना पंढरा तू माझी अवकात काढलीस हा आंब्यासाठी माझी अवकात काढलीस हा. माझी अवकात पंढरा छातीत का आली पंढरा अण्णा अण्णा सॉरी अण्णा सॉरी चुकून बोललो मी अण्णा ऐका ना अण्णा थांबा मी ॲम्ब्युलन्सला बोलवतो अण्णा नाही पंढरा आंबा आंबा नाही. अण्णा अण्णा नको ना अण्णा काय होतं अण्णा मग सांगा ना पाणी देऊ पाणी देतो नाही पंढरा मी नाही जगत आता अण्णा असं नका ना बोलू अण्णा पंढरा मला माफ कर अण्णा माझं चुकलं मला माफ करा अण्णा मला तुला घालून पाडून बोलायचं नव्हतं. नाही अण्णा मी उगाच तुम्हाला राग दिला अण्णा माझ्यामुळे झालं सगळं पंढरा मामीची काळजी घे पंढरा ना अण्णा असं बोलू नका ना अण्णा आय एम सॉरी ना अण्णा पंढरा अण्णा मला माफ करा भंगाराचा धंदा सगळं तुला मला नको काय नको अण्णा पण तुम्ही जाऊ नका कुठे अण्णा ऐका ना अण्णा पंढरा अण्णा पंढरा एक शेवटची इच्छा पूर्ण करतो पण तुम्ही जाऊ नका कुठे अण्णा जाऊ नका अण्णा आंबा आंबा एक मिनिट देतो अण्णा आ घ्या पंढरा कच्चा नको पिकलेला एक मिनिट
एक मिनिट देतो एक मिनिट हा घ्या हा पुरताच हा घ्या आणखीन तुम्हाला देतो आणखीन आपण देतो आणखीन आपण अरे किती नीच असशील रे तू तुला लाज नाही वाटत असं वागायला अरे माझा जीव काढलास ना इकडे हे मालक हे जाड्या हे ढोल्या अरे तुझ्याशी बोलतोय हे फक्त आंबा खायचा होता म्हणून अटॅकचं नाटक केलंच नाही हे ढोल्या बोल ना हे चालेल माझा जीव काढलास इकडे तू नॉनसेन्स बोल ना आई शपथ बोल काय आलं फक्त आंबा खायचा होता म्हणून खोटा बोललास ना तू हा तू पण आंबा खा मी पण आंबा खातो ए तुम्ही पण आंबा खा सगळ्यांनी आंबा खा हॅपी मँगो सीझन